राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स अँड सीड्स डीलर्स असोसिएशन म्हणजेच माफदाच्या वतीने सोमवार दिनांक 27 एप्रिल 2026 पासून राज्यव्यापी बेमुदत विक्री बंद आंदोलन पुकारलं आहे। या आंदोलनाला देशभरातील विविध राज्यातील संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे। गेल्या 4-5 वर्षांपासून विक्रेत्यांनी जाचाकटी व विविध समस्यांबाबत शासनाकडे पाठपुरावा केला, मात्र याबाबत केवळ आश्वासने मिळाली असून ठोस अंमलबजावणी झालेली नाही। त्यामुळे हा संप पुकारण्यात आल्याचं माफदाचे अध्यक्ष विनोद तराळ पाटील यांनी सांगितलंय। खत कंपन्यांकडून खतासोबत इतर अनावश्यक उत्पादने घेण्याची सक्ती अर्थातच लिंकिंग त्वरित थांबवावी, शेजारी राज्यातून येणाऱ्या बेकायदेशीर एसटीबीटी कापूस बियाण्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच खतांचा पुरवठा थेट विक्रेत्यांच्या दुकानांपर्यंत करावा अशी आंदोलकांची मागणी आहे। बियाणे किंवा खते अप्रमाणित आढळल्यास सीलबंद पॅकिंग देणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी, विक्रेत्यांना त्रास न देता त्यांना साक्षीदार म्हणून वागणूक द्यावी अशीही त्यांची मागणी आहे। तसेच गुणनियंत्रण निरीक्षकांची संख्या कमी करण्याचा पूर्वीचा निर्णय रद्द झाल्यामुळे विक्रेत्यांवर पुन्हा तपासण्यांचा ताण वाढण्याची नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। मेडिकल क्षेत्रात एक ड्रग इन्स्पेक्टर असताना कृषी क्षेत्रात मात्र 15-20 अधिकाऱ्यांची तपासणी पथके नेमली जात असल्याचा आरोप करत हा भेदभाव अन्यायकारक असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे। इतर व्यवसायांप्रमाणे सुलभतेने व्यवसाय करू द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। पुरवठादार कंपन्यांकडून विक्रेत्यांवर लादले जाणारे लिंकिंग पूर्णतः बंद करावे व त्यासाठी कडक कारवाईची तरतूद करावी। रासायनिक खतांवरील अत्यल्प मार्जिन तातडीने वाढवावे आणि विक्रेत्यांचे होणारे नुकसान टाळावे। वाहतूक खर्चासह खतांचा पुरवठा थेट विक्रेत्यांच्या दुकान गोदामापर्यंत करण्यात यावा। नव्याने लादलेल्या व्यवहारात अडथळा निर्माण करणाऱ्या अव्यवहार्य अटी तात्काळ रद्द कराव्यात। अधिकाऱ्यांनी विक्रेत्याच्या दुकानातून तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्यांची देय रक्कम विक्रेत्यांना ताबडतोब अदा करावी। नमुने घेण्याचा अधिकार एका अधिकाऱ्यापुरता मर्यादित करून जबाबदारी निश्चित करावी। नापास नमुन्यांसाठी प्राथमिक जबाबदारी उत्पादकांवर ठेवून विक्रेत्यांना अनावश्यक सह आरोपी करण्याची प्रथा बंद करावी। निविष्ठा बाजारात येण्यापूर्वीच उत्पादन स्थळी काटेकोर तपासणी करून निकृष्ट माल रोखण्याची यंत्रणा उभारावी, जेणेकरून शेतकऱ्यांचं नुकसान टाळलं जाऊन विक्रेत्यांचा त्रास कमी होईल। कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा संपाचे पडसाद सोमवार दिनांक 27 एप्रिल रोजी अमरावती येथे उमटल्याचं चित्र दिसून आलंय। अमरावती जुनी तहसील इमारत, चित्रा चौक ते जुना कॉटन मार्केट समोरील परिसर तसेच कॉलेज रोड परिसरातील अमरावती जिल्हा कृषी साहित्य विक्रेता सेवा संघाचे सदस्य व पदाधिकाऱ्यांची प्रतिष्ठाने बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना आल्यापावली वापस जावं लागलंय। कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत हा संप सुरू राहणार असल्यामुळे राज्य व केंद्र शासनाने कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करून या समस्येवर अविलंब तोडगा काढावा अशी अपेक्षा कास्तकार बांधवांकडून सुद्धा व्यक्त केल्या जात आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी मंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांनी मंगळवार दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी मुंबई येथे बैठक बोलावली आहे। मागण्यांवर ठोस लेखी तोडगा निघाल्यास आंदोलन मागे घेतले जाईल असा पवित्रा संघटनेने घेतला आहे।